आता त्यांचं महाविकास आघाडी म्हणून त्यांनी त्यांच्या प्रत्येक पक्षाला त्यांचं काम आहे, शेतकरी असतील अन्य कोणी उमेदवार असतील त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचा प्रचार चालू केला। तरीही मी सांगतो की आमची अशी अजूनही अपेक्षा आहे, प्रत्येक शिवसैनिकांची अपेक्षा आहे, प्रत्येक पदाधिकाऱ्यांची अपेक्षा आहे की ही जागा विधानसभेला आम्हीच दावेदार आहोत आणि मशालीलाच उमेदवारी मिळाली पाहिजे आणि आम्ही खात्री आहे आणि आम्ही मशाल असेल तरच आम्ही काम करणार। प्रथमतः वाणी साहेब मी तुम्हाला नमस्कार करतो। तुम्ही जो मला प्रश्न विचारला की महाविकास आघाडीची जुन्नर विधानसभेची जागा कोणाला सुटली पाहिजे, तर मला असं वाटतं की विधानसभेला प्रबळ दावेदार म्हणून महाविकास आघाडीतून विधानसभेला उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच ओरिजिनल शिवसेना ही दावेदार आहे। आणि तुम्ही जर आता पाहिलं असेल की जी आता नुकतीच खासदारकीची जी इलेक्शन झाली लोकसभेची, त्यामध्ये अमोल कोल्हे साहेबांना निवडून आणण्यामध्ये शिवसेनेचा किती मोठा वाटा आहे, शिवसैनिकांनी किती मोठी तळमळी करून अमोल कोल्हे साहेबांचं काम केलंय हे तुम्हाला ज्ञात आहे। त्यामुळं मीच काय तर कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही सांगण्याची की ही जागा कुणाला। चुकांची संख्या जरी जास्त असली तरी मला असं वाटतं की विधानसभेला जुन्नर विधानसभेला ही मशालीलाच मग आमचा कुठलाही उमेदवार असो, मग आमच्या माऊली शेठ खांडेकळे असतील, संभाजी तांबे असतील किंवा अन्य कोणी असू, तरी सुद्धा सगळे शिवसैनिक ह्या वेळेस एकजुटीने मशाल पेटवणार ही मी तुम्हाला ग्वाही देतो। विधानसभेला काय लोकसभेला पैज लावली होती की म्हणजे मी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे होते, तेच आमच्या निवडून येतील अशी पैज लावली होती। आताही मी तुम्हाला सांगतो वाणी साहेब, पैज नाही सांगतो पण आश्वासन देतो मी तुम्हाला, मी एक उपतालुका प्रमुख एक जबाबदार व्यक्ती म्हणून सांगतो की आता ही मशाल जर विधानसभेला जुन्नर विधानसभेला जर मशाल मिळाली तर तुमच्या माहितीसाठी सांगतो 101% ना 1001% विधानसभेला शिवसेनेचा म्हणजे मशालीचाच आमदार होईल, यात काही वावगं नाही। 100% मिळणार, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार। उमेदवारी आम्हालाच मिळणार आणि त्याचा हक्क सुद्धा आमचाच आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशालीचाच हक्क आहे आणि मशालच आम्ही पेटवणार। सर्व शिवसैनिकांची ही तळमळ आहे। तुम्ही आता 5 तासांचा स्नेह मेळावा होता, या मेळाव्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याची तुम्ही खतखत ऐकली असेल मनापासून। जसं तुम्ही आम्हाला महाविकास आघाडीचा वरून आदेश आला, डॉक्टर अमोल कोल्हेंचं आम्ही ज्या पद्धतीने काम केलं तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल, त्याच पद्धतीने आता आम्हाला विधानसभेला मशाल हवी आणि जो कोणी उमेदवार देतील त्या उमेदवाराचं आम्ही प्रामाणिकपणे काम करू। त्यातल्या त्याच तुम्ही पाहत असाल आमचे किती निष्ठावंत मग आमच्या पश्चिम पट्ट्यात असेल, पूर्व पट्ट्यात असेल, ज्यावेळेस शिवसेनेचा प्रतिकाळ होता त्या काळात आमचे संभाजी तांबे असतील, माझा नेता संभाजी तांबे असतील, माऊली शेठ खांडेकळे असतील, अनेक जण पक्ष सोडून गेले, दुसऱ्या पक्षात गेले, फायद्यासाठी गेले, पण यांनी अजिबात पक्ष सोडला नाही, ते स्वतः स्थिर राहिले, नुसते स्थिर राहिले नाही तर वाणी साहेब त्यांनी सगळे कार्यकर्ते जाग्यावर ठेवले आणि तीच आज जी संघटना तुम्हाला मजबूत दिसते। आज तुम्ही जे पाहता की जरी राष्ट्रवादीचे 2 गट झाले, इकडे शरद पवार साहेबांचा गट असताना अजितदादांचा गट, त्यांच्याकडे 2 याच्यामध्ये विस्तृत झाला, पण शिवसेना तुम्ही जर ही मेन फळी पाहिली एक संघ राहिली आणि एकाच जागी राहिली।